कंबरपाठ मान सरळ, हातांची मुद्रा, डोळे बंद, दीर्घ श्वास भरून ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। चला सुरुवातीपासून 6 श्लोक येतात। ओम श्री परमात्मने नमः। अथ तृतीयोऽध्यायः। अर्जुन उवाच जायसि चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव। व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्। श्रीभगवानुवाच लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम्। न कर्मणामनारम्भान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुषे न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति। न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत् कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः। कर्मेन्द्रियैः य आस्ते मनसा स्मरन् इन्द्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचार स उच्यते। 7वां श्लोक। यस्त्वेन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोगम् असक्तः स विशिष्यते। 3 शब्द आहेत। यह तू इंद्रियाणी म्हणजे जो, तू म्हणजे निश्चित प्रकारे, किंवा तू म्हणजे परंतु पण म्हणतो आपण कधी कधी। तर यह जो व्यक्ती इंद्रियाणी इंद्रियांना मनसा मनापासून मनकेद्वारा नियम्य नियमित करतो। नि उपसर्गपूर्वक यम धातू आहे। यम उपरम अर्थ मध्ये असते। तर उपरम म्हणजे वरती उठणे, पण इथं नियमित करणे अर्थ आहे। नि उपसर्ग लागलाय त्यामुळे नियमित करणे अर्थ आहे। नियम मध्ये आणणे, नियम्य मनापासून नियमित करतो। आरभते अर्जुन, आरंभ मनापासून नियमित करून आरंभ करतो, हे अर्जुन संबोधन दिलंय। कर्मेंद्रियही आणि कर्म इंद्रियांच्या द्वारा पण आरंभ करतो। कर्मयोगम कर्म इंद्रियांच्या द्वारा कर्मयोग करतो। म्हणजे कर्मयोग काय आहे की कर्मफलची इच्छा सोडून कर्म करणे, फलाची इच्छा सोडून कर्म करणे हा कर्मयोग, जे आपण दुसऱ्या अध्यायामध्ये बघितला होता। असक्तः स विशिष्यते आणि आसक्ती रहित होऊन, असक्तः अ उपसर्गपूर्वक सक्त धातू आहे। तर असक्तः स विशिष्यते, स विशिष्यते तो व्यक्ती काय होतो, विशिष्ट होतो, नॉर्मल पर्सन पासून वेगळा होऊन जातो, तर तो श्रेष्ठ बनून जातो। असं विशिष्यतेमध्ये शाशु धातू आहे। शाशु अनुशिष्ट, शाशु सास धातू अनुशासन अर्थ मध्ये असते। तर जो सगळ्यात जास्त डिसिप्लिन फॉलो करतो, म्हणजे थोडक्यात कर्मयोग करतो,
कर्मयोग मध्ये फक्त स्वतःच्या नियमला फॉलो करतोय, तो म्हणजे कर्मयोग करतोय, तो विशिष्ट माणूस बनून जातो असं. तर संधी झाली आहे यह, विसर्ग होता, विसर्गला स झाला, त पुढं असताना. आणि तू होता, उकार होता, उकार आणि इकार मिळून व झाला, यस्त्वी. ठीक आहे. आणि इकार सोबत जुडला, इंद्रियानीचा इकार सोबत जुडला, यस्तु, यस्त्व इंद्रियाणी संयम्य, यस्त्विंद्रियाणी संयम्य. आता संधीमध्ये म्हणताना थोडस अवघड जाईल, तर आपण यस्तु म्हणायचं आणि इंद्रियाणी म्हणायचं असं. ठीक आहे. मनसा नियम्य आरभते, नियम्य य आणि आरभते मध्ये संधी झाली आ, अ आणि आ मिळून आ, आकार, सिंपल संधी आहे. आरभते अर्जुन, एकार असल्यामुळं आणि पुढं अ असल्यामुळं अ अवग्रह चिन्हच्या पाठीमागं सायलेंट झालं. कर्म इंद्रिय ही कर्मयोगम, कर्मयोगम मध्ये म हलंत आहे, म असक्त सोबत जोडलाय, कर्मयोगम असक्त सविशिष्यते. ठीक. तर पहिला पाद आहे यस्तु इंद्रियाणी मनसा, दुसरा पाद आहे नियम्या रभतेर्जुन, अ खाऊन अ सायलेंट करायचा, अर्जुन, अर्जुन, नियम्या रभतेर, तेर म्हणायचं, तेर्जुन. ठीक. कर्म इंद्रिय ही कर्मयोगम, म पर्यंत, म पर्यंत घ्यायचं, कर्म इंद्रिय ही कर्मयोगम असक्त सविशिष्यते, असक्त शब्द म्हणायचा, असक्त सविशिष्यते. ठीक. उच्चारण घेऊयात. यस्तु इंद्रियाणि मनसा, यस्तु इंद्रियाणि मनसा नियम्या रभतेर्जुन, नियम्या रभतेर्जुन, कर्मेन्द्रियैः कर्मयोगम, कर्मेन्द्रियैः कर्मयोगम, असक्तः स विशिष्यते, असक्तः स विशिष्यते. सगळे सोबत. यस्तु इंद्रियाणि मनसा नियम्या रभतेर्जुन, कर्मेन्द्रियैः कर्मयोगम, असक्तः स विशिष्यते. यस्तु इंद्रियाणि मनसा नियम्या रभतेर्जुन, कर्मेन्द्रियैः कर्मयोगम, असक्तः स विशिष्यते. इथं आरभते मध्ये पण आरंभ करण्याच्या अर्थमध्ये धातू आहे रभ, रभ धातू आहे, तर ते आरंभ करण, आ उपसर्ग पूर्वक रभ धातू आहे आरंभ करण्याच्या अर्थ. पुढचा श्लोक, 8वा श्लोक. नियतं कुरु कर्मत्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः, शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेद कर्मणः. नियतम, नियत म्हणजे निश्चित, हा एक अर्थ आहे. आणि दुसरा आहे की श्रुतींमध्ये, जसं शंकराचार्यजींनी म्हटलं की श्रुतींमध्ये ज्याचा कर्मफल नाहीये, ज्या कर्माचा फल नाहीये, तो नियत कर्म आहे. जसं ब्रश करण्याचं काही फल नाहीये, ब्रश आपण रेग्युलर रुटीन मध्ये केलं पाहिजे, आंघोळ रेग्युलर रुटीन मध्ये केलं पाहिजे, लघुशंका वगैरे रेग्युलर रुटीन मध्ये केलं पाहिजे, असं कपडे रेग्युलर रुटीन मध्ये घातलेच पाहिजे असं. तर हे नियत कर्म आहे, निश्चित कर्म आहे, यांचं काही फल नाहीये, खूप मोठा जो फल आपण म्हणतो फल नाही. नियतम कुरु, कुरु इथं लोट लकार मध्ये आला. ठीक आहे. पहिले जे दोन हे होते विशिष्यते आणि आरभते, हे होते लट लकार मध्ये, म्हणजे वर्तमान काल मध्ये. इथं लोट लकार आहे, वर्तमान कालच आहे, पण आदेश अर्थाला देतात, ऑर्डर करण्यासाठी. जसं पहिले पण सांगितलं होतं दुसऱ्या अध्यायामध्ये की काही काही श्लोक श्रीकृष्णजी ऑर्डर म्हणून, मोठे असले, मोठे आहेत त्याच्यामुळे ऑर्डर म्हणून अर्जुनाला सांगतात. तर कुरु अशा प्रकारचे जेव्हा लोट लकारचे शब्द येतात तेव्हा श्रीकृष्णजी हक्काने ऑर्डर देतात की तू कर असं. कर्म, निश्चित प्रकारे कर्म कर, ज्या कर्मांचा फल नाहीये तसे कर्म कर. कर्म नियतम कुरु कर्मत्वम, तू, त्वम म्हणजे तू, नियत कर्म कर. कर्म ज्यायो ही अकर्मण, ही आणि अकर्मण दोन शब्द आहेत.
तर कर्म काय आहे? अकर्मपेक्षा कर्म मोठा आहे, न केल्यापेक्षा काम मोठं आहे. ठीक आहे. कधी कधी म्हणतो की नाही केलेलंच बरं, पण नाही केल्यापेक्षा केलेलं चांगलं असं. कर्म ज्यायो, ज्यायो म्हणजे श्रेष्ठ, मोठं. ही अकर्मण, अकर्मपेक्षा. शरीर यात्रा पिचते, कारण की शरीर यात्रासाठी, शरीराला चालवण्यासाठी, शरीर यात्रा पूर्ण करण्यासाठी. न प्रसिद्धीयत कर्मण, कधी पण शरीर यात्रा अकर्मणी सिद्धी नाही होणार, पूर्ण नाही होणार, प्रसिद्धी नाही होणार. शरीर यात्रा तुमची प्रसिद्ध नाही होणार. त्यामुळे कर्म केलंच पाहिजे असं. तर नियतम, नि उपसर्ग पूर्वक यत धातू आहे. यत म्हणजे प्रयत्न करणे. तर नियत नि उपसर्ग जोडला, त्यामुळे यतचा, नियतचा अर्थ होऊन जातो निश्चित प्रकारे प्रयत्न करणे असं. आणि इथं प्रसिद्ध धातू आहे. प्रसिद्ध म्हणजे प्र उपसर्ग पूर्वक सिद्ध, सिधू संराधव म्हणजे सिद्धी होणे अशा अर्थमध्ये आहे. प्रसिद्धी, सिद्धी होणे. इथं संधी आहे ही अकर्मण, शेवटचा शब्द, दुसऱ्या पादमध्ये शेवटचा शब्द. ही अकर्मण, ह्य कर्मण, इकार आणि अकार मध्ये यच संधी झाली. आणि शरीर यात्रा अपि, तर आ आणि आ मिळून अपि, शरीर यात्रा अपि. प्रसिद्धेत, प्रसिद्धेत आणि अकर्मण शब्द जुडलेत फक्त. द हलंत होता, अर्धा शब्द होता, अर्धा अक्षर होता, आणि अकर्मण पुढे जोडलाय फक्त. ठीक. तर पहिला पाद आहे नियतम कुरु कर्मत्वम, त्वम पर्यंत. दुसरा पाद आहे कर्म ज्यायो ह्य कर्मण. तिसरा पाद आहे शरीर यात्रा पीचते. चौथा पाद आहे न प्रसिद्धेद कर्मण. ठीक. नियतम कुरु कर्मत्वम, नियतं कुरु कर्मत्वं, कर्म ज्यायो ह्य कर्मण, कर्म ज्यायो ह्यकर्मणः. शरीर यात्रा पीचते, शरीर यात्रा पीचते, न प्रसिद्धेद कर्मण. न प्रसिद्धेत कर्मणः. सगळे सोबत. नियतम कुरु कर्मत्वम, कर्म ज्यायो ह्य कर्मणः, शरीर यात्रा पीचते, न प्रसिद्धेद कर्मणः. नियतम कुरु कर्मत्वम, कर्म ज्यायो ह्य कर्मणः, शरीर यात्रा पीचते, न प्रसिद्धेद कर्मणः. 9वा श्लोक. यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्म बन्धनः, तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंग समाचर. यज्ञार्थात, 3 शब्द आहेत. यज्ञार्थात, कर्मणो अन्यत्र. ठीक. तर यज्ञच्या अर्थला देणारे, तर यज्ञचा एक अर्थ असतो हवन करणे. ठीक. आणि यज्ञचा दुसरा अर्थ आहे ईश्वर. यज, यज्ञ शब्द बनलाय यजन, यज धातूपासून. यज पूजाया, पूजा करण्याच्या अर्थमध्ये. तर पूजा आपण देवतांची करतो, भगवानची करतो, ईश्वरांची करतो असं. त्यामुळं यज्ञाचा अर्थ एक ईश्वर पण आहे, एक हवन करणं पण आहे. आणि अजून दुसरे दुसरे अर्थ येतील ते पुढच्या अध्यायांमध्ये, ते तसं सांगू. तर इथं ईश्वर अर्थ घ्यायचा आहे. तर ईश्वर अर्पित कर्म करायचं. यज्ञ अर्थ म्हणजे यज्ञला प्रयोजन म्हणून, ईश्वरांना अर्पित करून, ईश्वरांना साक्षी ठेवून आम्ही कर्म करतो. यज्ञार्थात, कर्मणो, कर्म करतोय, तसे कर्म करायचे. म्हणजे श्रीकृष्णजी त्याला म्हणते की तुला तसे कर्म करायचे. यज्ञला, ईश्वरला अर्पित करून कर्म करायचे, ईश्वरला साक्षी ठेवून कर्म करायचे. अन्यत्र, ह्यापेक्षा जो अन्य कर्म आहे, ह्यापेक्षा जो दुसरा कर्म आहे, म्हणजे जो व्यक्ती ईश्वरांना अर्पित करून कर्म करत नाही, तो कर्म बंधनामध्ये फसून जातो. लोको, ते लोक संसारामध्ये, तो व्यक्ती यम, अयम लोको कर्म बंधना, ते व्यक्ती कर्मबंधन मध्ये फसून जाते. ठीक. तदर्थम,
त्या अर्थासाठी त्या प्रयोजनासाठी असं असल्यामुळं वरची जी पंक्ती लिहिली सांगितलेली असं असल्यामुळं तदर्थम त्या अर्थामुळं कर्म कौंतेय हे कौंतेय कुंतीपुत्र अर्जुनाला संबोधित केलं हे कुंतीपुत्र कौंतेय कर्म मुक्त संघ समाचर इथं पण आचर धातू आहे चर धातू आहे तर लोट लकार मध्ये आहे पण उपसर्गपूर्वक लोट लकार मध्ये आहे तर इथं पण कमांड देते ऑर्डर देते आदेश देते कर्म मुक्त संघ समाचार मुक्त संघ होऊन कर्मफलची इच्छा सोडून समाचार सम्यक आचरण कर असं सम उपसर्ग पूर्वक आ उपसर्ग दोन उपसर्ग आहेत सम आणि आ उपसर्ग पूर्वक चर धातू चरणे अर्थ मध्ये चरणे म्हणजे शेळी चरत असते तर चलणे आणि घास खाणे हे दोन अर्थ आहेत ह्या धातूचे तर ह्यामध्ये आचरण करणे हा अर्थ आहे ठीक आहे भलेही त्याचे दोन अर्थ आहेत चलणे आणि चरणे पण उपसर्ग लागल्यामुळं हा अर्थ बदलून गेला आचरण करणे असं मुक्त संघ म्हणजे आसक्ती रहित होऊन कर्मफलाची आसक्ती रहित होऊन कर्म कर असा आदेश देऊ राहिले श्रीकृष्णजी अर्जुनाला ठीक आहे तर इथं यज्ञार्थात कर्मण हा शब्द होता विसर्गला ओकार झाला आणि पुढं असताना अवग्रह चिन्हच्या पाठीमाग सायलेंट झाला ठीक लोको अयम लोक हा शब्द होता विसर्गला ओकार झाला आणि पुढं असताना अवग्रह चिन्हच्या पाठीमाग सायलेंट कर्मबंधन तदर्थम तद आणि अर्थम मध्ये संधी नाही झालेली फक्त शब्द जोडले तद हलंत होता द हलंत होता द सोबत जोडला तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संघ हा समासिक पद आहे समस्त पद आहे म्हणजे ह्याचा विग्रह करू शकतो की मुक्त झाला आहे आसक्ती ज्याची असा विग्रह करायचा समाचार ठीक तर पहिला पाद आहे यज्ञार्थात कर्मणो न्यत्र कर्मणो सोबत जोडून टाकायचं कर्मणो न्यत्र म्हणायचं अन्यत्र नाही म्हणायचं कर्मणो न्यत्र यज्ञार्थात वेगळं म्हणायचं कर्मणो न्यत्र असं पहिला पाद दुसरा पाद आहे लोकोयम नाही म्हणायचं लोकोयम कर्मबंधन अयम म्हणले लोको अयम म्हणले तर एक शब्द ऍड होतो 8 अक्षरांच्या जागेवरती 9 अक्षर बनतो मग आपल्याला बोलायला थोडी अडचण जाते असं तदर्थम कर्म कौंतेय तिसरा पाद चौथा पाद मुक्त संघ समाचर ठीक उच्चारण घेऊयात यज्ञार्थात कर्मणोन्यत्र यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंग समाचर मुक्तसंगः समाचर सगळे सोबत यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंग समाचर यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंग समाचर तर 7व्या श्लोक मध्ये यस्वेंद्रियाणि संयम्य यस्वेंद्रियाणि मनसा नियम्य आरभते अर्जुन जो इंद्रियांना मनापासून कंट्रोल करतो दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं की बुद्धीपासून त्याला कंट्रोल करायचंय वळून घ्यायचंय आतमध्ये आता काय सांगतायत की मनापासून त्याला वळून धरायचंय का की बुद्धीपासून तर मध्ये अहंकार आणि मन आहे चित्त आहे त्याच्यानंतर इंद्रिय येतं तर बुद्धीपासून तर तुम्हाला वडायचंच आहे पण जर मनामध्ये चिंतन आहे याच्या वरच्या श्लोक मध्ये की या असते मनसा स्मरण जो मनामध्ये स्मरण करतोय तर मग तो मिथ्याचारी झाला तर मग काय करायचं की मनापासून त्याला वडायचा प्रयत्न करा मनापासून इंद्रियांना वडायचा प्रयत्न करा परत एकदा सगळे बायफर्केशन सुरुवातीपासून पहिलं शरीर आहे शरीरानंतर इंद्रिय आहेत इंद्रियानंतर मन चित्त आहे त्यानंतर अहंकार आहे
बुद्धी आहे, प्रकृती आहे आणि मग आत्मा आहे. ठीक आहे. तर ह्या सिक्वेन्स मध्ये आता आपण काय करतोय, इंद्रियांना कंट्रोल करतोय कुठून? मनापासून. मनामध्ये विचार आला, मनामध्ये उद्वेग उत्पन्न झाला, मनामध्ये चंचलता उत्पन्न झाली, तर बुद्धीद्वारे डायरेक्शन देऊन, मनाला इन्स्ट्रक्शन्स देऊन बुद्धीद्वारे मनाच्या सहायतेने इंद्रियांना कंट्रोल करायचं. आणि तिथं नियमबद्ध गोष्टी करायच्या. ठीक आहे. पुढच्या श्लोकमध्ये त्याला थोडंसं अजून आपण खोलून समजू. याला आधी संपू. कर्मेंद्रिय ही कर्मयोगम असक्त सविशिष्यते. कर्मयोग करताना असक्त राहून जो कर्म करणार, इंद्रियांना धरून ठेवलंय मनाने, बुद्धीने वडून ठेवलंय, आता धरून ठेवलंय इंद्रियांना, आता तू कर्म कर. मग कर्म कशाने होणार? फक्त शरीराला, शरीराच्या दृष्टीने वरच्यावर होणार. त्याचं आतमध्ये त्याचा परिणाम काही होणार नाही. जसं आपण एखाद्या गोष्टीला धरून ठेवलं, समजा याचे दोन पार्ट आहेत. एक खालचा तो काळा स्टँडचा पार्ट आहे आणि वरचा एक पांढरा पार्ट आहे. ठीक आहे. जो खालचा पार्ट आहे ते इंद्रिय येतं असं समजू, आणि वरचा जो पार्ट आहे ते शरीर आहे. तर वर याला आडवं करू, तर समोर काय आहे? शरीर आहे, आणि माझ्या साईडला काय आहे? ते स्टँड आहे. ठीक आहे. मी काय आहे? मन आहे. तर मी काय करणार? ह्या स्टँडला धरून ठेवणार. तर काम जे पण आहे ते कशाने होणार? फक्त वरच्या त्या गोलने होणार. जे पण बाहेर व्यवहार व्हायचा तो कशाने होणार? त्या वरच्या गोळ्याने होणार. आता इथं पुढच्या श्लोकचा रेफरन्स येतो लगेच, की आपण जे नियत कर्म आहेत, जसं मी काल सांगितलं होतं की आता पुढे सांगणार आहे की याच्यापासून वाचायला कसं काय करायचं. तर जसं आपण ब्रश करताना ब्रश दातांना लावतो, टूथपेस्ट दातांना लावतो, ते लावायचं आणि त्याचा परिणाम दातावर व्हायचं, हा एक व्यवहार आहे पूर्ण. टूथब्रश, टूथपेस्ट, दात, तोंड, ह्या सगळ्याचा एक व्यवहार आहे. ह्या व्यवहारामध्ये आपल्या आतमध्ये कर्मबंधन तयार होत आहेत का? ह्या व्यवहारामध्ये आपल्या आतमध्ये असे होतंय का? हे काय उगाच आपण असं कधी आपण विचार करतो का? ब्रश करताना, टॉयलेट करताना, हे काय उगाच रोजचं रोज संडास करायची, रोजच्या रोज टॉयलेट करायची, आपण विचार करतो का? नाही करत. तर ह्या प्रकारचे कर्म ज्यांनी बंधन तयार होत नाही आतमध्ये, त्यामध्ये आपण इंद्रियांना धरून ठेवलं, तिथं आपण इंद्रियांना सोडत नाही. इंद्रिय नाही म्हणत की मला ब्रशचा चव चांगलीच पाहिजे. ती सुरुवातीला झालं लहानपणी, चव चांगलीच पाहिजे. आता आपल्याला वाटतं का तसं चव चांगलीच पाहिजे किंवा काय? नाही. आंघोळ करताना पण जर आपल्या मनामध्ये असा विचार आला आंघोळ करताना की आपण गार पाण्याने आंघोळ करतोय, डायरेक्ट डोक्यावर पाणी घेतोय आपण गार पाणी, किंवा डायरेक्ट गरम पाणी आपण डोक्यावर टाकतोय, पायावर नाही टाकत, नाभीवर नाही टाकत, जांघ्यावर नाही टाकत आधी, आणि डायरेक्ट डोक्यावर टाकतोय, तर मला याने हार्ट अटॅक येऊ शकतो. तर येणार का? तिथं इन्व्हॉल्वमेंट झालं. कशाचं? मनाचं, इंद्रियाचं तिथं इन्व्हॉल्वमेंट झालं. आणि इन्व्हॉल्वमेंट झालंच नाही तर नाही होणार. इन्व्हॉल्वमेंट झालंच नाही तर नाही होणार. त्याच्या पाठीमागे एनाटॉमिकल रेफरन्सेस पण आहेत, की जर तुमची कंडिशन थोडीशी खराब असली तर तिथं तुम्हाला परिणाम पडू शकतो. तर त्या गोष्टीला पण आपण नाही सोडणार, शरीराच्या नियमाला पण आपण नाही सोडणार. पण हा जो नियम आहे हा मनाचा विषय चाललाय, तर तो एक वेगळा फॅक्टर आहे, हा एक वेगळा फॅक्टर आहे. त्या फॅक्टरला आपण एनाटॉमी मध्ये कन्सिडर करतो, ह्या फॅक्टरला आपण माइंडसेट मध्ये कन्सिडर करणार. ठीक आहे. एक स्थूल दृष्टी आहे आणि एक सूक्ष्म दृष्टी आहे. तर नियतम कुरु कर्मत्वम कर्म ज्यायो हे कर्मणा, म्हणजे कर्म करणं ही अकर्मण्य राहण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. का श्रेष्ठ आहे? की आपण जर अकर्मण्य राहिलो, आपण जर कर्म नाही केलं, तर आपोआप ती डायरेक्शन नेगेटिव्ह मध्ये जाणार. पाठीमागं सांगितलं न ही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठते कर्म कृती, की एक क्षणासाठी पण कोणती गोष्ट अकर्मण्य राहू शकत नाही. तर जरी तू म्हणतोय की तू अकर्मण्य राहशील आणि तू कर्म करणार नाही, तर तिथं तू डिग्रेडच होणार.
श्रेष्ठ कशा होणार? कर्म करणं हे श्रेष्ठ आहे अकर्मण्य राहण्यापेक्षा. ठीक आहे. का? की शरीर यात्रा ही शरीरची यात्रा आहे. किती चांगल्या पद्धतीने इथं डिफाईन करणार आहोत आपण, की हे यात्रा काय असते? एक जाग्याहून दुसऱ्या जागेवर जाणं. आपण आतापर्यंत एक जागेहून दुसऱ्या जागेवर आलोय शरीराच्या दृष्टीने पाहिलं तर. कोणत्या जागेहून आलोय? एक दोन सेल होते सुरुवातीला, तिथून यात्रा चालू झाली आणि आता आपलं शरीर हे आहे. याच्या यात्रामध्ये कंटिन्युअस सेल्स डिजनरेट होत आहेत, कंटिन्युअस सेल्स रिजनरेट होत आहेत. सेल्स मध्ये कंटिन्यू मूव्हमेंट चालू आहे. कशाद्वारे? रक्ताद्वारे मूव्हमेंट चालू आहे, ऑक्सिजनद्वारे मूव्हमेंट चालू आहे, प्राणशक्तीद्वारे मूव्हमेंट चालू आहे, कॉन्शियसनेस चेतनाशक्तीद्वारे मूव्हमेंट चालू आहे. ह्या सगळ्या शक्तींच्या द्वारे त्याच्यामध्ये मूव्हमेंट चालू आहे आणि मूव्हमेंटला आपण यात्रा म्हणतो. ही काय आहे? शरीराची यात्रा आहे. तर शरीराची जशी यात्रा आहे तसं कर्म करायचं, तसं कर्म एकदम नियत करायचं. तर शरीर यात्राच्या हिशोबाने, शरीर यात्रा अपरिचते, शरीर यात्रा पण अशीच आहे की तुला तिथं कर्म होणारच, अकर्मण्य होऊ शकत नाही. जरी तू थांबला, जरी तू जागेवर बसलेला आहे, तरी आतमध्ये एनर्जीज मूव्ह करतायत. चेतनाशक्ती मूव्ह करते आतमध्ये, आतमध्ये प्राणशक्ती मूव्ह करते. कितीही मोठा सिद्ध माणूस असला, कितीही मोठा योगी असला, तरी श्वास घेतल्याशिवाय तर शरीर यात्रा चालणार नाही. आणि श्वास चालतायत म्हणजे कर्म होतोय. तर तिथं सांगितलं की कर्म कसं करायचं? नियत करायचं, नियतीपूर्वक करायचं, नियमपूर्वक करायचं. नियमपूर्वक कर्म केलं तर त्याचं बंधन तयार नाही होणार. पुढे एक शब्द आहे आचरण, समाचर, पुढच्या श्लोकमध्ये 9व्या श्लोकमध्ये. त्याच्यामध्ये चरण्याचे दोन अर्थ जे सांगितले की चलनं आणि चरणं, हे दोन अर्थ निघतात. चलनं म्हणजे यात्रा आणि चरणं म्हणजे यात्रा करता करता ग्रहण करणं. ऑब्विसली आपण काही ना काही ऐकणार, काही ना काही पाहणार, काही ना काही सुगंध येणार, काही ना काही स्पर्श होणार, काही ना काही आपल्याला टेस्ट येणार. यात्रा करताना ज्यावेळेस ही आत्मा सुरुवातीला ब्रह्मांड मध्ये विचरण करते, तर पूर्ण ब्रह्मांड मध्ये 5 तत्व आहेत. वेगळ्या वेगळ्या तत्वांच्या सोबत चलताना संपर्क होतो आणि संपर्क झाला की कॉन्शियसनेसचा स्वभाव आहे ग्रास्प करणं. ज्ञान हा स्वभाव आहे चेतना शक्तीचा. हे दुसरं कोणी नाही करू शकत. हे पोल ज्ञान नाही करू शकत. पण चेतना शक्ती असली तर तिथं ज्ञान होऊ शकतं. आणि ते ज्ञान अर्जित होतंय म्हणजे तो चरतोय. आपण जेवण खातोय, जेवण करतोय म्हणजे आपण खातोय काहीतरी. आपण पाहतोय हे पण आपण खातोय असं समजायचं. आपण ज्या गोष्टी पाहतोय हे पण आपण खातोय. ज्या गोष्टी आपण ऐकतोय हे पण गोष्टी आपण खातोय. काय आहे? ग्रहण करण्याच्या अर्थमध्ये आहे. तर ही फक्त चेतना शक्तीच्या स्वभावात आहे की ती ग्रहण करू शकते. जिथं चेतना शक्ती नाहीये तिथं जर ग्रहण होतंय तर तिथं अनंत परमात्माचं वास सर्वत्र असल्यामुळं प्रकृतीमध्ये ग्रहण होण्याचे आपल्याला शेष जे उदाहरण आहेत ते दिसतात. जसं आयरन मध्ये स्टील किंवा ॲल्युमिनियम मिक्स होतंय, एक एलिमेंट मध्ये दुसरं एलिमेंट मिक्स होतंय, तर तिथं ग्रहण होत नाहीये का? होतंय ग्रहण. तर तिथं कोणाच्या द्वारे होतंय? कोणाच्या संपर्काने? कोण? चेतना शक्ती. मी सांगितलं की चेतना शक्तीच्या शिवाय ग्रहण होणार नाही. तर तिथं कोणाची चेतना शक्ती आहे? परमात्माची. का? की तो सर्वत्र आहे. ती जर शक्ती नसली, त्याला एक शब्द आहे केमिस्ट्रीमध्ये, कॅटलिस्ट शब्द आहे. ज्यावेळेस दोन एलिमेंट किंवा दोन ॲटम्स जुडतात
ते आपण समजलं की ते जुडतायत, योग होतोय, दोन्ही आपल्या आपल्या प्रॉपर्टीज सोडतायत, स्वतःचे प्रॉपर्टीज सोडून ते जुडतात आणि एक नवीन प्रॉपर्टी क्रिएट करतात. पण त्या प्रॉपर्टीला क्रिएट करण्यासाठी, जोडण्यासाठी एक कॅटलिस्ट लागतो. तो जर कॅटलिस्ट तिथं नसला तर ते जोडणार नाही. ऑइल मध्ये पण ज्यावेळेस आपण हे करतो, प्रोसेसिंग करतो, तेल बनवताना प्रोसेसिंग करतो, तर त्या तेल मध्ये पण एक गोष्टीला दुसऱ्या एलिमेंट सोबत, एक केमिकलला दुसऱ्या केमिकल सोबत जोडण्यासाठी कॅटलिस्टचा वापर करावा. काही काही बाबतीमध्ये इलेक्ट्रिसिटी ही कॅटलिस्ट बनते. जसं हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये इलेक्ट्रिसिटी कॅटलिस्ट आहे. त्याच्यामुळे पाण्यामध्ये करंट लागणं खूप सोपं आहे. त्याच्याशिवाय ती तयार होणार नाही. जर पाणी तयार करायचंय तर इलेक्ट्रिसिटी याला दोन्ही ॲटम्सला, हायड्रोजन आणि ऑक्सिजन याच्यामध्ये कॅटलिस्ट बनवून त्याला जोडावं लागेल. त्याच्यामुळे इंद्राला पण देव म्हणलंय, इंद्राला पण चेतनाशक्ती म्हणलं. का की तो कॅटलिस्ट सारखं काम करतोय. कशासाठी? वरुण देवतासाठी. मग ती प्रॉपर्टी एक झाल्यानंतर हायड्रोजन ऑक्सिजन झाल्यानंतर वरुण देवता झाले आणि त्याच्यामध्ये त्यांना जोडणारं कोण होतं? इंद्र देवता. तर हे सगळे देवता काय आहेत? कॅटलिस्ट आहेत. हे सगळ्या प्रकृतीला जोडून ठेवणारे आहेत. जेवढे पण देवता आहेत सगळ्या प्रकृतीला जोडून ठेवणारे आहेत. त्याच्यामुळे त्यांना पण एक चेतनाशक्ती मानलंय आणि ते आहेत चेतनाशक्ती, त्याच्याशिवाय ते काम होणार नाही. ते फक्त आपल्यासारखे कॉन्शियस नाहीयेत. त्याच्यामध्ये बायफर्केशन, त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन कुठून झाले? परमात्मा मधून. जी अनंत चेतनाशक्ती आहे, जी अनंत कॉन्शियसनेस आहे, तिथून ट्रान्सफॉर्म झाले वरुण देवता, इंद्र देवता आणि वेगळे 12 प्रकारचे वेगळे देवता. असे टोटल 33 प्रकारचे देवता ट्रान्सफॉर्म झाले. आणि त्या सगळ्या देवतांनी काय केलंय? प्रकृतीला धरून ठेवलंय, शरीराला धरून ठेवलंय, सगळ्या ब्रह्मांडला धरून ठेवलंय. तर असे कॅटलिस्ट च काम आहे बांधून ठेवणं, धरून ठेवणं. आणि तिथं ज्यावेळेस कॉन्शियसनेस, एक प्युअर कॉन्शियसनेस येते, अटॅच होती, तर त्याला ते जोडून घेतात, वडून घेतात, ग्रहण करतात. आपण पाणी ग्रहण करतो तर ते आपल्यामध्ये समावून जातं. ठीक आहे. तर हे चर धातूचे दोन अर्थ, की चलतानी ज्ञान अर्जित करणं आणि जोडणं, ग्रहण करून जोडणं, हे आहे चलनं, चरणं. ठीक आहे. तर याच्यामध्ये सांगितलं की मुक्त संग्रह, 9व्या श्लोक मध्ये मुक्त संग्रह. तर आचरण करायचंय पण कर्मच्या ज्या बंधनमध्ये टाकणाऱ्या गोष्टी आहेत त्याला सेपरेट करून, त्याला मुक्त करून. आता इथं काय सांगतायत की हे जोडणं तर कायम होत राहणार, ग्रहण तर कायम होत राहणार. शरीर यात्रा आणि समाचार हे दोन्ही शब्द एकसारखे आहेत, की इथं तुझ्या शरीरामध्ये कायम कर्म तर होत राहणार, पण कर्म करायचंय कसं? मुक्त संग, संग मुक्त होऊन कर्म करायचंय. अर्थात जसं मी सांगितलं की त्या वरच्या गोष्टीला आपण खालच्या गोष्टीपासून सेपरेट केलंय आणि मग कर्म करतो, तर त्याचा परिणाम मनामध्ये, कर्मबंधन मध्ये त्याचा परिणाम होत नाही. त्याचे सर्किट बनत नाही, त्याचा बॉन्ड तयार होत नाही. तर सेपरेट करण्यासाठी संघला मुक्त करायचंय. जे संघ आहे, जे जोडलेले आहेत गोष्टी, त्यांना मुक्त करायचं. आता याला समजण्यासाठी उदाहरण आपण समजू की ज्यावेळेस मनामध्ये एक, समजा माझ्या समोर एक परिस्थिती आहे, एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीसोबत एका कंडिशन मध्ये, एका परिस्थितीमध्ये माझा खूप डेंजर काहीतरी वाद झालाय. मला त्या परिस्थितीमध्ये त्याच्यासोबत असं वागणं आहे की माझ्या मनातून तू उतरलेला आहे, मला तुझ्यासोबत ह्या परिस्थितीवर काहीही डिस्कशन करायचं नाही, इथं मी तुझ्यासोबत काहीही बोलणार नाही, काहीही करणार नाही. का? की ज्या गोष्टी तू सांगतोय त्या गोष्टी मला पटत नाही येत.
तर इथं मी तुझा साथ देणार नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तू जे सांगणार ते पण मी करणार नाही. तू जे करतोय त्याचा साथ तर मी देणारच नाही, पण तू जर मला एखादं काम सांगितलं तर ते पण मी करणार नाही. त्या व्यक्तीसोबत माझा असा व्यवहार आहे त्या परिस्थितीमध्ये. आता तोच व्यक्ती दुसऱ्या परिस्थितीला घेऊन येतोय आणि त्या परिस्थितीमध्ये माझं असं मत आहे की मला याला सपोर्ट केलं पाहिजे. तर मी काय करणार, त्या जुन्या गोष्टीला, त्या जुन्या संघला, जो पाठीमागं त्याच्यासोबत कनेक्ट झाल्यामुळं जो माझ्या मनामध्ये एक विचारधारा बनली होती त्या व्यक्तीसोबत, इथं थोडस क्लिअर करून आपण समजू, अजून थोडस मी त्याला तोडतो. ठीक आहे. पहिला जो व्यवहार झाला, त्या व्यवहारामध्ये जो माझा त्याच्यासोबत संबंध तयार झाला, त्या संबंधचा आतमध्ये, चित्तमध्ये एक पॅटर्न तयार झाला. ठीक आहे. आता तोच पॅटर्न दुसऱ्या परिस्थितीमध्ये मी अप्लाय करणार नाही. म्हणजे काय केलं मी, संघला मुक्त केलं. जर मी दुसऱ्या परिस्थितीमध्ये मला दिसतंय की त्या परिस्थितीमध्ये तो बरोबर आहे, पण बॅक ऑफ द हेड त्या संघ सोबत माझा अहंकार जुडला, आणि अहंकार जर त्या संघ सोबत माझा जुडला, तर मी त्याला काय म्हणणार की तू कितीही बरोबर असला तरी मी काय तुला सपोर्ट करणार नाही. तर ही गोष्ट सोडायला सांगितली श्रीकृष्ण, की माझा जर त्या मित्रासोबत एका परिस्थितीमध्ये वाद झालाय, दुसऱ्या परिस्थितीमध्ये तो बरोबर करतोय, तर त्या दुसऱ्या परिस्थितीला मी इंडिव्हिज्युअल ट्रीट करणार, त्याला आधीच्या परिस्थितीसोबत जोडणार नाही, मुक्त करणार. त्या संघला, त्या पॅटर्नला ह्या परिस्थितीसोबत अटॅच करणार नाही. त्याला मुक्त करून ठेवलं तर कर्मबंधन मध्ये आपण गुतत नाही. जर अटॅच केलं तर गुतलो. समजा त्याचा पॅटर्न असा ऑक्टॅगॉन सारखा आहे आणि त्याच्यामध्ये हा दुसरा पॅटर्न माझा पेंटागॉन सारखा तयार झाला, एक वेगळा आकार तयार झाला. तो जर त्याच्यासोबत अटॅच केला तर हे काय होणार, गुतला. आणि या सगळ्यांना सेपरेट ठेवलं तर झाला. ज्यावेळेस मृत्यू होणार त्यावेळेस हे सगळं काय राहणार, सेपरेट राहणार. आणि ह्या सगळ्या जर सगळं बंधन, असे एक उदाहरण दिलं मी, अशा सगळ्या जीव सोबत सगळे व्यवहार, एक पक्षी सोबत पण, एक कुत्र्यासोबत पण आपण व्यवहार करतो. मागच्या वेळेस त्या कुत्र्याने मला चावलं होतं, हा पण चावेल, तर त्याला मी आधीच दगड मारतो. तर हा काय झालं, कर्मबंधन मध्ये आपण गुतलो. पण तो कुत्रा सेपरेट आहे, हा कुत्रा सेपरेट आहे. त्याला जाऊन थोडस गोडीत बोललो, त्याला जाऊन थोडस चांगल्या पद्धतीने बोललो, तर तो तिथे आपल्यासोबत चांगला वागू शकतो. किंवा तो जसा रिॲक्ट करतोय तसा आपण तिथं, जे नियत कर्म आहे त्याच्यासोबत तसं वागलं आपण. जर तो आपल्या पाठीमागे पळतोय तर आपण पळणार, जर तो आपल्या चावायला येतो तर आपण त्याला मारणार. हे जर आपण नियत कर्म केलं तर आपण गुतणार नाही. जर आपण दुसऱ्या कुत्र्याने चावलं, त्याच्यामुळे तो फक्त पाहतोय मला, अजून त्याने काहीच नाही केलेलं, तरी त्याला दगड मारतोय आपण, तर तिथं काय होणार, आपण कर्मबंधन मध्ये गुंतणार. ह्या परिस्थितीमध्ये पण त्या मित्राला एका परिस्थितीमध्ये मी नकार दिला, पण दुसऱ्या परिस्थितीमध्ये मला नियत कर्म मला समजतंय, माझा धर्म मला समजतोय की हे धर्म काय आहे, याला सपोर्ट करणं, तर मी तिथं त्याला सपोर्ट करणार. मी त्याला जोडणार दुसऱ्या गोष्टीसोबत नाही. आणि आपण हे करत नाही. का, की तो संघ जो आहे, तो पॅटर्न जो आहे, तो आपण अहंकारासोबत जोडून घेतो की माझ्यासोबत केलं. अहंकारासोबत जोडलं नाही तर तो विषय येणारच नाही परत. जर अहंकार नसला तुमच्यामध्ये, जर तुम्ही त्याला अहंकार सोबत कनेक्ट, माझ्यासोबत कनेक्ट नाही केलं की माझ्यासोबत असं केलं, जर ही गोष्ट तुम्ही ठेवली नाही, तर मग सेपरेट इंडिव्हिज्युअल, सेपरेट परिस्थिती, सेपरेट सिच्युएशन, सेपरेट ऍक्शन, सेपरेट रिॲक्शन, सगळं जर सेपरेट राहिलं तर मुक्त संघ होऊन जात. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये काही प्रश्न असतील तर विचारा. हो, तिथं काय होतं की तुम्ही आता तिथं एक्सपेक्टेशन आहे
एक तर तुम्ही तयारी करून ठेवलेलं आहे की याचा पॅटर्न असा आहे तर तो तसाच वागणार आहे, ती पण बरोबर आहे. तिथं पण तुम्हाला तयारी ठेवणं गरजेचं आहे. पण जर तो तसा नाही वागत आहे तर मग तुम्ही काय करणार? जर तसा वागला तर आपण तसंच हँडल करणार त्याला, ते मान्य आहे. तसं केलं पण पाहिजे की दुर्योधनला छल करून मारणं हे ठीक आहे, कर्णला छल करून मारलं ठीक आहे. अश्वत्थामाच्या विषयी पण काही गोष्टी छल सारख्या झाल्या की हत्ती नावाचा होता तिथं ते छल सारखं झालं. तर इथं तुम्हाला त्याचा पॅटर्न समजलाय, तुम्हाला माहिती आहे तो असा वागणार आहे, तर तुम्ही त्याला तसं रिॲक्ट करताय, ओके. पण जर तो तसा रिॲक्ट नाही करत आहे, तसं त्याच्या तिथं बुद्धीचं काम येतं. तिथं बुद्धीचं काय काम येणार की क्विक डिसिजन, फास्ट डिसिजन, की तो असा बोलला तर असा, तसा बोलला तसा, आणि आधीच प्लॅनिंग करून ठेवायचं. हा, आधीच प्लॅनिंग करून ठेवायचं की एकदम स्ट्रेट फॉरवर्ड डिसिजन राहणार माझे डायरेक्शन एकदम क्लिअर राहणार. जर मी रस्त्याने चाललोय आणि रस्त्याने जाताना मी ठरवलंय की मला ह्या रोडनी जायचंय, पण त्या रोडवर मध्येच ट्रॅफिक झालाय किंवा खूप मोठा झाड पडलंय, तर मी लगेच रस्ता बदलणार किंवा त्या झाडाला काढायचा प्रयत्न करणार. तर हे माझं त्या परिस्थितीमध्ये त्यावेळेसच बुद्धी किती कॉन्शियस आहे, बुद्धी किती स्थिर आहे, बुद्धी किती शार्प आहे, त्याच्यावर डिपेंड करणार की मी त्यावेळेस कसा डिसिजन घेतोय. पण तो डिसिजन फिक्स पाहिजे. असं नाही की मी गेलो इकडं, मी दुसऱ्या रस्त्याने गेलो आणि अर्ध्या रस्त्यामध्ये पोहोचल्यानंतर मला फोन आला की अरे झाड तर कधीच काढलं आणि तू इकडून गेला असता लवकर पोहोचला असता. मग मी टेन्शन मध्ये, चिडचिड मध्ये, काय राव तिकडूनच गेलो असतो, काय राव तिकडूनच गेलो असतो, काय राव तिकडूनच गेलो असतो, आणि मी गाडी ठोकून टाकली. तर ही गोष्ट नाही झाली पाहिजे. जरी तो मनुष्य तुम्हाला माहिती आहे की तो माणूस अशा पॅटर्न आपल्याला दाखवणार आहे, त्याचा असा असा पॅटर्न आहे आणि तो आपल्यासोबत असा वागणार आहे, त्यांनी असं वागलं तर आपण हे करणार, त्यांनी असं नाही वागलं तर आपण हे करणार, वास संपली गोष्ट. ते केल्यानंतर मग पस्तावा नाही, ते केल्यानंतर मग रिग्रेट नाही. मग एकदा आपण पुढे गेलो की पुढे गेलो. त्याच्यामध्ये माझं पर्सनल एक उदाहरण देतो मी, थोडंसं पर्सनल आहे त्याच्यामध्ये. आता ही रेकॉर्डिंग होईल पण मी त्याला कट करून टाकेन, ठीक आहे, कारण की हे खूप पर्सनल आहे. तर माझं असं डिसाइडेड होतं की मी हरिद्वार वरून आलो की मी आल्याबरोबर माझं समाजमध्ये काम चालू करणार. ते माइंड पॉवरची ट्रेनिंग असो किंवा योग असो, काही असो, ते मी आल्यावर परिस्थिती पाहीन, माझी त्यावेळेसची मनस्थिती पाहीन आणि मी काम चालू करणार, पैसे कमवायचं काम मी चालू करणार, असं मी डिसाईड केलं होतं. आणि एकदा मी पैसे कमवायला लागलो की 1-1.5 वर्षामध्ये मी लग्न करणार, हे मी डिसाईड केलं होतं. आता त्यावेळेस होती माझी गर्लफ्रेंड एक, ठीक आहे. तर त्या गर्लफ्रेंडला मी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. ती लहान होती त्याच्यामुळे तिथं त्याचं काहीही विषय नव्हता. तर आल्यानंतर तिच्यासोबत मी ह्या गोष्टी शेअर केल्या की असं असं आहे, आता मी काम चालू करतोय. मी काम चालू केलं, 1 वर्ष झालं. तिला म्हणलो की लग्नासाठी तुझ्या घरी सांगता येईल का? ती म्हणली नाही सांगता येणार. मी विषय कट केला, मुली पाहायला लागलो, अरेंज मॅरेज केली, संपला. त्याच्यानंतर 6 महिन्यांनी, 1 वर्षांनी तिचे मैत्रीण, माझे जुने मित्र मैत्रीण, ते म्हणायला लागले की नहीं करना चाहिए था, थोड़ा सा रुक जाते, हो जाता, ये वो. मी म्हणलं आता त्या गोष्टी मॅटर करणार नाही. तर मी एकदा पुढे गेलो, मी परत येणार नाही. मी एकदा त्याच्यातून बाहेर पडलो की मी परत येणार नाही. तर फिक्स होतं की हे केल्याने हे करणार, असं झाल्याने असं करणार. आणि तिथे एकदा मी गेलो की मी इमोशनला कुठंच ठेवलेलं नाही. तुम्ही क्लासमध्ये पण पाहता, मी इमोशन क्रिएट, जनरेट सरी समोरचा करतोय, तरी मी माझ्या प्रोसेसला फॉलो करतो. मी माझ्या प्रोसेसच्या पलीकडे जात नाही. मी माझ्या क्लासच्या सिस्टमच्या पलीकडे जात नाही. मला जर आज क्लासमध्ये एवढ्या गोष्टी घ्यायच्यात, मध्ये कोणी त्याचे इमोशन जनरेट केले, क्लास संपल्यानंतर तुम्ही माझ्यासोबत बोला, मी तिथं त्यावेळेस कन्सिडर करणार नाही, कितीही काही गोष्ट असली तरी.
ठीक आहे. तर अशा गोष्टी आहेत की नियतम कुरु कर्मत्वम, नियत कर्म केले पाहिजे. ठीक. अजून कमरपाठ मान सरळ, हातांची मुद्रा, डोळे बंद, दीर्घ श्वास भरून देह शांतिरंतरिक्षं शांति, पृथ्वी शांतिरापः शांतिरौषधयः शांति, वनस्पतयः शांतिर्विश्वे देवा शांति, ब्रह्म शांति, सर्वं शांति. शांतिरेव शांति सामा शांतिरेधि. ओम शांति शांति शांति.